तर आज आम्ही आता हे जे स्टिकर्स आलेत त्याच्याप्रमाणे आता भिंतीवर वेल काढायचा प्रयत्न करणार आहे. त्याला दाखवतोच तुम्हाला. तर हा व्हाईट कलर करून ठेवला इकडे. अगं साडी अडकली त्याच्यात. हा व्हाईट कलर केला आता आणि इकडे मम्मी ते स्टिकर हातात घेऊन बसली आणि आता त्याला आता तो जो भिंतीला आपण कलर देताना जे टेप वापरतो कागदी तो टेप यूज करणार आहे आणि ही वालं ही असे दोन्ही साईडला ते लावून मग त्याच्यावर ते बसणार. तर आता त्या वर चढण्यासाठी कसं आता जुगाड आहे. हे कपाट त्याच्यावर हे हा पिठाचा डब्बा आणि मग इथे वर आता डिझाईन येणार. चालू आता मम्मी करतीये. तुम्हाला आम्ही दाखवतोच करताना. तर ह्या अशी डिझाईन करायची चालू आहे. तर सगळं झाल्यानंतर तुम्हाला दाखवतोच आम्ही पूर्ण झाल्यानंतर. हे असं स्टिकर लावायचं. त्याच्यानंतर हा रोलरनी त्याच्यावर कलर घ्यायचा आणि इथे वर त्याच्यावर टाकायचा. तर अशा प्रकारे ही डिझाईन तयार झाली आहे आणि याला खूप तसं स्ट्रगल लागतं कारण की चिकटत नव्हता तो कागद आणि ही डिझाईन अशी तयार झाली आहे. त्याचसोबत या साईडचं पण करून घेतलं. या साईडला थोडं उंची खाली असल्यामुळे कागद नीट लावता आला आणि किती सुंदर दिसतंय फक्त बघा तुम्ही. किती सुंदर दिसतंय. त्याच्यानंतर जास्वंदाची फुले हिबिस्कसची फुले आहेत ही. त्याचं स्टिकर होतं. तर हा कलर आमच्या डोक्यात नव्हता. आम्हाला थोडा डार्क पीच कलर करायचा होता पण हे सुद्धा एकदम माइल्ड आणि सुंदर कॉम्बिनेशन दिसेल म्हणून कसं भडक कलर करायचा नव्हता कोणताही म्हणून आम्ही हा ट्राय केला. तर हे कसं वाटतंय सगळं नक्की कमेंट करून सांगा आम्हाला सर्वांना. तर बोर्ड्स वगैरे साफ करायचेत आणि इथेच येणार आहे बाप्पाचं डेकोरेशन. हे असं सगळं तयार झालंय आणि खूप सुंदर दिसतंय. हे सगळं मम्मीने घरीच केलंय. कसं वाटतं आयडिया छान. कोणती ग? आता इकडे मम्मीचं सुरू आहे हे पण असे चांगली आहे. काय म्हणतेस तू? असे चौकोन करायचे. हा गालीच्या चालतंय ना. हे आता डेकोरेशनचं चालू आहे. हे पण शूट करून नक्कीच सांगतो कळवतो तुम्हाला. इकडे एक बनवून झालेलं आहे आणि इकडे त्याचा एक व्हिडिओ टाकेन मी. चालेल. धन्यवाद. पण मी ती रील एडिट करत होते तर मी आता म्हटलं थांब मम्मा व्हिडिओ घेते. मी म्हणते आत्ता काय साफ केलं? नाही काय कुंड्यांमध्ये लय गवत झालं होतं. इकडं आपण ते पावसामुळे लक्षच नव्हतं ना आपलं. पाऊस येतोय. हे आमच्या गॅलरी मधून दिसणारं दृश्य इतकं सुंदर दिसतं. केवढा गॅलरी पाणी साचून राहतंय ना. हा संध्याकाळच्याला थोडा फोडणीचा भात केला खाण्यासाठी कारण की खूप भूक लागली होती आणि चहा. तर इथेच व्हिडिओ थांबवते. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा.